मंडळी, आजचा व्हिडिओ अत्यंत विशेष आहे, विशेष करून सर्व पालकांसाठी आणि सर्व मुलांसाठी। तर हा व्हिडिओ आहे करिअर गायडन्सबद्दल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। असं म्हणतात, कधी कधी आयुष्यात आपल्याला अशी माणसं भेटतात ना, जी आपलं नकळत आपलं आयुष्यच बदलवून टाकतात, आणि असंच काही झालं आज माझ्यासोबत। तर संवाद फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सौ सुवर्णाताई साळुंखे यांनी मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं होतं। हा कार्यक्रम होता रोटरी क्लबमध्ये अंबरनाथ पूर्व येथे, आणि संध्याकाळी 6ची वेळ होती, तरी 6:30 वाजले मला इथे पोहोचेपर्यंत। आणि इथे प्रवेश केल्यानंतर 10वी-12वीचे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी इथे नावं लिहून घेत होते। आणि आत प्रवेश केल्यानंतर बऱ्यापैकी गर्दी जमलेली होती, आणि थोड्या वेळातच कार्यक्रमाची सुरुवात होणार होती। त्यावेळेस मला सांगितलं की सर, तुम्ही अंबरनाथकरांसाठी एवढं करता, विद्यार्थ्यांसाठी एवढं करता, तर एकदा युजवेंद्रजी महाजन यांना या विद्यार्थ्यांसाठी अंबरनाथमध्ये घेऊन या। आणि म्हणून अनेक प्रयत्नानंतर जे यश आलं, ते यश म्हणजे आज तुमच्या समोर प्रत्यक्ष सर्वांना मी विनंती करतो, आपण जागेवरती उभं राहून अंबरनाथकरांच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं युजवेंद्रजी महाजन यांचं जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं। जोरदार टाळ्या करण्याचं काम, म्हणजे ज्यांना कोणी आधार नाही असे IAS IPS अधिकारी त्यांनी घडवलेले आहेत। आणि त्यासाठी सुद्धा दीपस्तंभ ही संस्था त्या ठिकाणी उभी केलेली आहे। आता तुम्ही IAS चे विद्यार्थी किंवा MPSCचे विद्यार्थी या ठिकाणी एकूणच आहेत, तुम्ही दीपस्तंभ प्रकाशन पाहिलंय का? कारण की अभ्यासासाठी सुद्धा दीपस्तंभ प्रकाशनाची अनेक पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत। विद्यार्थी जे रेफर करतात, बाळा सर, ती पुस्तकाचे मेन करते करविता कोण आहेत? तर युजवेंद्रजी महाजन आहेत। एवढ्या ताकदीचा, हिमतीचा, दिमतीचा माणूस या अंबरनाथमध्ये तुमच्यासाठी आपण आणतो। तर थोड्याच वेळात या कार्यक्रमाची सुरुवात होणार होती, आणि कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच आपले सर्व गुणसंपन्न असे राजे शिवछत्रपती यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून होणार होते। आणि त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून अंबरनाथ शहरामध्ये बरेचसे असे विद्यार्थी घडलेले आहेत, उच्च विद्याभूषित असे घडलेत, आणि ते त्यांच्या यशाचं शिखर गाठत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेस सुद्धा झाले। तर वेळा नवीन नवीन वक्ते सुभाष ठिकाणी बोलवतात। महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि आदिवासी भागात सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी पथदर्शी काम करणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक आहेत प्राध्यापक यजुर्वेंद्र महाजन, अर्थातच यजुर्वेंद्र मास्तर। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या दिव्यांग, अनाथ, आदिवासी विद्यार्थ्यांना महाजन सरांनी दीपस्तंभच्या माध्यमातून केवळ आर्थिक मदत न देता आत्मविश्वासाचे पंख दिले आहेत। स्वामी विवेकानंद, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस या थोर व्यक्तींच्या विचारांनी यजुर्वेंद्र सर महाविद्यालयात असतानाच प्रेरित झाले होते। मोठ्या शहरांमध्ये करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध असतानाही यजुर्वेंद्र सरांनी आपल्या जन्मगावी म्हणजेच जळगाव येथे राहून ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांसाठी पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ञ म्हणून शैक्षणिक चळवळीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घेतला। तर यजुवेंद्र महाजन यांना मी पहिल्यांदा यूट्यूबवर पाहिलेलं होतं। बरेच त्यांचे व्हिडिओ लॉकडाऊनमध्ये सुद्धा व्हायरल झालेले होते, आणि आत्ता मी पहिल्यांदाच त्यांना समोरासमोर पाहत होते। आणि काही लोक अशी असतात ना, की जी असं म्हणतात ना, त्यांनी बोलायला सुरुवात केली की ते अवघ्या सेकंदातच आपलंसं करून घेतात। अशाच काही व्यक्तिमत्वांपैकी हे एक व्यक्तिमत्व होतं, आणि अतिशय उत्कृष्ट अशी भाषाशैली होती त्यांची। मुलांनी कोणते करिअर निवडावे आणि ते का निवडावे याबद्दल अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन त्यांनी केले।
इथे आल्यानंतर एक गोष्ट क्लिअर झाली की आपल्याला आयुष्यात आपले करिअर निवडायची क्लॅरिटी देणारे फक्त आणि फक्त आपण स्वतः असतो. इतर कोणीतरी सांगितलंय किंवा इतर कोणीतरी आपल्या घरामध्ये केलेलं आहे म्हणून तेच करिअर निवडणं हा केवळ आणि केवळ मूर्खपणा असतो. आपल्या स्वतःला ओळखून, आपले स्वतःतले कलागुण ओळखून आणि आपलं पॅशन ओळखून जर आपण करिअर निवडलं तरच त्यात आपण अतिशय उत्तमरित्या कामगिरी करू शकतो आणि यशाचे उत्तुंग शिखर गाठू शकतो. असे हे मार्गदर्शन मला प्रथमच लाभले. कारण नेहमीच आपल्या घरामध्ये असंच असतं की कोणीतरी काका मामाच्या मुलांनी काहीतरी एक करिअर निवडलं आणि त्याला इतके इतके पैसे मिळतात की कोणीतरी एक असा कुठला तरी कोर्स केला ज्याच्यामुळे तो US किंवा जपान किंवा जर्मनी कुठेतरी गेलेला आहे बाहेर देशात आणि म्हणून आपणही तेच करिअर करावं असं आपल्या आईवडिलांचा एक तगादा असतो. तर तसं न करता प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना आपल्या मनाचं आवडीचं करिअर निवडायचा स्वातंत्र्य दिलं पाहिजे. आणि खरं तर आपण आईवडिलांचं सगळं ऐकलं पाहिजे पण आपल्या मनात काय आहे ते सुद्धा त्यांना व्यवस्थित समजावून सांगता आलं पाहिजे. अशा पद्धतीचं अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन इथे मला लाभलं. हा कार्यक्रम मुलांसाठी तर अतिशय प्रेरणादायी होताच पण पालकांसाठी सुद्धा याचा खूप फायदा होणार होता. कारण पालक आणि मुलं हे एका काळानंतर मित्रच व्हावे लागतात आणि ते मैत्रीचं नातं असेल तरच सगळ्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यात घडू शकतात. अशा प्रकारचं अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन इथे होत होतं. त्यानंतर इथे गुणवंत विद्यार्थी त्यांचा सत्कार करण्यात आला. कसं आहे, नंतर कोणत्या टॉपिकमधनं कोणता विषय येतो तो अभ्यास केला तर तो मला बेनिफिट झाला. आणि मी सगळ्यांना सांगतो तुम्ही कोणतं पण एक्झाम द्या किंवा कोणतं पण करिअर चूज करता, ॲनालिसिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन युअर लाईफ. तुम्ही ॲनालिसिस करणार तुम्हाला 90% ऑफ युअर वर्क इज डन, रेस्ट 10% तुमचा जस्ट हार्डवर्क असतो. ते झालं. आणि अजून एक मोठं इम्पॉर्टंट आहे की आपला फ्रेंड सर्कल खूप चांगला पाहिजे. फ्रेंड सर्कल म्हणजे असं नाही की जस्ट एक कॉमन गोल असायला पाहिजे. त्यांच्या गोल वेगवेगळे असू दे पण ते हार्डवर्किंग आणि असू दे. लाईक माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळेजण खूप चांगले ONGC मध्ये आहे, कोणी सगळे PSU गेट वगैरे क्रॅक केले. तर फ्रेंड सर्कल हा खूपच इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर इफ यू वॉन्ट टू डू एनिथिंग इन युअर लाईफ, कोणतं पण करिअर असू दे, कोणतं पण काय पाथ चूज करायचं आहे, ॲनालिसिस, फ्रेंड सर्कल आणि एक गायडर, एक गायडन्स, मेंटर हे पाहिजे म्हणजे पाहिजे. थँक्यू. त्यानंतर इथे उत्सवमूर्ती असणारे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यजुवेंद्र महाजन यांचा सत्कार करण्यात आला. आणि माझी सखी सौ गिरीशा दिंडीकर हिच्या लेकीचा सुद्धा इथे सत्कार करण्यात आला. तिला 10वीला 98% इतके मार्क मिळाले त्यामुळे तिचं इथे कौतुक करण्यात आलं. कार्यक्रम अजूनही पुढे थोडा वेळ होता कारण सर्व विद्यार्थ्यांचा त्यांना एकत्र फोटो वगैरे घ्यायचा होता पण जवळजवळ 10 वाजलेलेच होते. तर त्याच्यामुळे सारखे मला घरून फोन येत होते आणि रेवा आणि ऋषी दोघंही माझी वाट पाहत होते. तर त्याच्यामुळे मला इथून निघावे लागले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.